मिस झाली ना आपल्या परिसरातील महत्त्वाची अपडेट? तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. पुणे शहरामध्ये योजनेवाले बाबा म्हणून ओळख निर्माण केलेले आणि नगरसेवकापेक्षा अधिक जनतेचा माणूस म्हणून ओळखले जाणारे अजय अप्पासाहेब खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्तानं अभिष्ट चिंतन सोहळा आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी हजारो नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात आणि मोठ्या थाटात पार पडलाय. या सोहळ्यास प्रभागामधील विविध क्षेत्रामधील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, युवक, महिला तसेच लहानांपासून थोरांपर्यंत सर्व वयोगटामधील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून तर अनेकांनी दूरध्वनी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अजय खेडेकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावणं, शासकीय योजना थेट गरजूंपर्यंत पोहोचवणं आणि विकास कामांना प्राधान्य देणं या कार्यशैलीमुळे अजय खेडेकर यांना पुणे शहरामध्ये योजनेवाला बाबा अशी ओळख मिळाली आहे आणि त्यामुळेच त्यांच्या वाढदिवसानिमित्तानं आयोजित कार्यक्रमाला जनतेचा प्रचंड असा प्रतिसाद लाभतो. वाढदिवसानिमित्तानं महिलांसाठी खास आकर्षण म्हणून प्रभागामधील लाडक्या बहिणींसाठी होम मिनिस्टर लकी ड्रॉ स्पर्धेचं आयोजन येत्या रविवारी 14 डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे. या स्पर्धेमध्ये महिलांसाठी अनेक आकर्षक आणि मोठी बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. महिलांसाठी हा कार्यक्रम मनोरंजनाची मोठी पर्वणी ठरणार आहे. अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी प्रभाग क्रमांक 26 मधील घोरपडे पेठ, गुरुवार पेठ, गंजपेठ, खडकमाळ, रविवार पेठ, शुक्रवार पेठ तसेच समातभूमी परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी अजय खेडेकर यांच्या कार्यपद्धतीचं कौतुक करत पुढील सामाजिक आणि विकासात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. लोकसेवा, विकास आणि जनतेशी थेट नातं जपणारे नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या योजनेवाले बाबा अजय अप्पासाहेब खेडेकर यांचा वाढदिवस हा प्रभागामधील नागरिकांसाठी जणू आनंद उत्सवच ठरला आहे. आपण साजरा करतच असतो. गेले 15 वर्षे मी माझा वाढदिवस साजरा करतोय. खऱ्या अर्थानं आनंद जो आहे तो हा आपल्या जनतेमध्ये आहे. तळागाळामधल्या लोकांबरोबर मी राहतो, सगळ्यांबरोबर राहतो. सर्व जाती धर्मातील लोक माझ्यावर प्रेम करतात. खऱ्या अर्थानं मी ठरवतो दरवर्षी की आपण जो भारतीय जनता पक्षाचा नारा आहे तो अंत्योदयापर्यंत गेलं पाहिजे. त्याच प्रकारे सर्व माझ्या कुटुंबातला जो नागरिक आहे, माझ्या कुटुंबातले जे ग्रह आहेत, जे माझे मतदार आहेत, तेच माझं एक कुटुंब आहे. त्यांच्याबरोबर मी दरवर्षी वाढदिवस साजरा करतो. सर्व कुटुंब माझ्या इथे जेवायला येतात, स्नेहभोजनाचा आनंद घेतात आणि मला भरभरून आशीर्वाद देतात. हाच माझा जन्मदिवसाच्या मला त्यांच्या शुभेच्छा असतात. सांगायचं म्हटलं तर माझ्याकडे ज्या महानगरपालिकेतल्या शाळा होत्या त्या ज्यावेळेस मी 2017 साली निवडून आलो त्याची पटसंख्या जर तुम्ही बघितली ते फार नगण्य होती. पण आज बघताल तर आमच्या शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाही आहे. हे त्यांचं प्रेम आहे. त्यांना ज्युनियर KG ते 10वीपर्यंत शिक्षण देण्याचं काम या प्रभागात मी करतोय. ते 10वी पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला लाईट हाऊसच्या माध्यमातून त्याला कोर्सेस दिले जातात, त्याच्यातनं त्याला नोकरी दिली जाते. इथपर्यंत आमचा प्रभाग स्किल इंडिया डेव्हलपमेंटच्या नावाखाली आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय आणि त्या प्रत्येकाचं कुटुंब सक्षम कसं होईल या माध्यमातून खऱ्या अर्थाने मी काम करत असतो. नागरिकांच्या घराघरातील कोणत्याही अडचणी असतील त्या अहोरात्र 24/7 याप्रमाणे मी 365 दिवस उपलब्ध असतो. त्या पद्धतीने मी प्रत्येक येणाऱ्या नागरिकांचं अडचणीचं कोणतंही काम असू देत, ऑपरेशन असू देत, मोतीबिंदूचे ऑपरेशन असू देत, उज्ज्वला गॅस असू दे, ज्या काही आयुष्यमान भारत योजना असू दे, प्रचंड योजना या प्रभागात मी राबवल्या की जेणेकरून माझं एक ध्येय आहे की आपण आपल्या जीवनामध्ये सार्थक असेल तर आपल्या प्रत्येकाला आपला उपयोग झाला पाहिजे, त्याच्या अडचणी सोडवल्या पाहिजे या उद्देशाने मी खऱ्या अर्थाने काम करतो. अमोल उदमले, C24 तास, पुणे.